विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान हा टॉपिक घेणार आहोत. लक्षात घ्या, सामान्य ज्ञानवर आपण एकूण 30 प्रश्न बघणार आहोत. लक्षात घ्या, येणाऱ्या ज्या अपकमिंग एक्झाम आहेत, जसे भूमी अभिलेख झालं, तलाठी एक्झाम झालं, त्यामध्ये सामान्य ज्ञान हा 25 मार्कासाठी असून 25 प्रश्न असून 50 मार्कासाठी हा टॉपिक आहे. लक्षात घ्या, सामान्य ज्ञानमध्ये सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यघटना या सर्वांचा तसेच चालू घडामोडी या सर्वांचा विद्यार्थी मित्रांनो समावेश होत असतो. त्यामुळे आजचा टॉपिक आपण घेऊन आलो आहोत सामान्य ज्ञान 30 प्रश्न. सर्व जी कंटेंट आहे ते परीक्षाभिमुख विद्यार्थी मित्रांनो असणार आहेत. आणि लक्षात घ्या, जेव्हा मी प्रश्न रीड करेल आणि ऑप्शन वाचत असेल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण त्या प्रश्नाचा अंदाज व्यक्त करायचा आहे. आणि एकूण 30 प्रश्न झाल्यानंतर आपले 30 पैकी किती बरोबर आलेत हे विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करणं गरजेचं आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, कारण की एक्झामपूर्वी रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी उपयुक्त ठरणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तांबे, प्लॅटिनम, टंगस्टन की ऑप्शन डी यापैकी नाही? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर यायलाच हवं. हा काय एकदम इंजिनिअरिंग झालेलेच विद्यार्थी फक्त याचं उत्तर देऊ शकता असं काहीही नाही. जो आपला घरातील बल्ब असतो त्यामध्ये कोणती धातूची तार वापरली जाते असा अगदी सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टंगस्टन ही तार वापरली जाते. का वापरतात? कारण की टंगस्टनचा जो मेल्टिंग पॉईंट आहे, बरोबर, तो मेल्टिंग पॉईंट हाय आहे इतर कोणत्याही धातूपेक्षा, त्यामुळे टंगस्टनची तार वापरली जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, म्युकर हे डॅश कवक आहे. आपले ऑप्शन आहे स्वयंपोषित, मृतोपजीवी, सहजीवी की परजीवी? विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. जो म्युकर जो असतो तो कोणता कवक आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी, मृतोपजीवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो आढळते? आपले ऑप्शन आहेत अमरावती, औरंगाबाद, पुणे की नाशिक? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काही लोकांचा समज असतो की भूगोल टॉपिक नाही किंवा नाही. लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे तो चालू घडामोडीमध्ये पण येऊ शकतो. कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? आणि भूगोलमध्येही विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात घ्या, कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्ही अंदाज व्यक्त केला असेल. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए, अमरावती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, डॅश खनिजापासून ॲल्युमिनियम तयार केले जाते? कोणत्या खनिजापासून विद्यार्थी मित्रांनो ॲल्युमिनियम तयार केले जाते? आपले ऑप्शन आहेत मॅग्नीज, बॉक्साईट, क्रोमाइट की इल्मेनाइट? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, सर्वांनी याचं उत्तर यायला हवं. कोणत्या खनिजापासून ॲल्युमिनियम तयार केले जाते? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बॉक्साईट. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, आगरकरांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला असता डॅश या महान ब्रिटिश तत्त्वज्ञानाचा विचारांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव स्पष्टपणे जाणवतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश असा कोणता तत्त्वज्ञ होता की त्याच्या विचारांचा आगरकरांच्या जीवनचरित्रावर प्रभाव झालेला होता? आपले ऑप्शन आहेत थॉमस पेन, जॉन रस्किन, कार्ल मार्क्स की हर्बर्ट स्पेन्सर? विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हर्बर्ट स्पेन्सर. आणि लक्षात घ्या, आगरकर ही खूप मोठं व्यक्तिमत्व होतं विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा खूप जास्त अभ्यास होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या नद्या खच दरीतून वाहतात? राज्यसेवा मुख्य 2019 विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे. भीमा, कोयना, वर्धा, वैनगंगा, तापी, नर्मदा की गोदावरी, कृष्णा? विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणत्या नद्या खच दरीतून वाहतात? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, तापी, नर्मदा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, तुंगभद्रा धरण योजना कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात घ्या, हा चालू घडामोडी प्लस भूगोलचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे. तुंगभद्रा धरण योजना कोणत्या राज्यामध्ये आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश की केरळ? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, मळप्रभा धरण योजना कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन आहेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा की कर्नाटक? विद्यार्थी मित्रांनो, योजना हा जो टॉपिक आहे तो एक्झामिनरचा अत्यंत फेवरेट टॉपिक असतो, कारण की तुम्ही अधिकारी होणार आहेत तर तुम्हाला योजना कोणकोणत्या राज्यात कोणत्या चालू आहेत हे माहीत असणं एक स्वाभाविक आहे. त्यामुळे योजनांवर खूप सारे प्रश्न विचारले जातात. मळप्रभा धरण योजना कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, मानभूम व चैबासा लोह खनिज क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे?
आपले ऑप्शन आहेत ओरिसा, बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. मानभूम व चैबासा लोहखनिज क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? ओरिसा, बिहार, आंध्र प्रदेश की उत्तर प्रदेश? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 मानस अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो आहे? मेघालय, अरुणाचल, आसाम की मिझोराम? विद्यार्थी मित्रांनो अभयारण्य या टॉपिकवरही खूप सारे प्रश्न विचारले जातात. आपणास माहीत आहे जे नॅशनल पार्क्स आहेत, अभयारण्य आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे असे प्रश्न तुम्हाला माहीतच पाहिजे. मानस अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न ऑलरेडी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो गेस करायचा आहे. ऑप्शन क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात? आपले ऑप्शन आहेत महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, दादाभाई नौरोजी की फिरोजशाह मेहता? भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी दादाभाई नौरोजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लक्षात घ्या हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019ला विचारण्यात आलेला होता. प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपले ऑप्शन आहेत एन मनी, विल्यम डिकबाय, आर रामचंद्रन की पॉल एल नॉक्स व लिंडा? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी विल्यम डिकबाय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लगेच एक विद्यार्थी मित्रांनो लाईक द्यायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थ्यांनो लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिलेला आहे? कृषी 2017ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. रसायनशास्त्र, श्री बाळहत्या, शिष्य जन विलाप की जातीभेद विवेकसार? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिलेला आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी श्री बाळहत्या हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो इतिहास प्लस समाजसुधारक या टॉपिकमध्ये कव्हर होतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे. सर्वांना याचं उत्तर यायलाच हवं कारण की जे रेग्युलर व्ह्यूवर आहेत त्यांना माहीत आहे की आपण हा प्रश्न ऑलरेडी कव्हर केलेला आहे. समाजसुधारक हा जो प्रिव्हियस व्हिडिओ होता त्यामध्ये हा प्रश्न आपण कव्हर केला होता. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? आपले ऑप्शन आहेत लोकहितवादी भाऊ दाजी लाड, जगन्नाथ शंकर सेठ की केशीराज बास? तर लक्षात घ्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आहेत ऑप्शन क्रमांक सी जगन्नाथ शंकर सेठ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 1881 साली व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी रद्द केलेला आहे? लॉर्ड लिटन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन की लॉर्ड रिपन? विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. 1881 साली व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी रद्द केलेला आहे? तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड रिपन. आणि विद्यार्थी मित्रांनो नोट्स मेकिंग ही हॅबिट खूप महत्त्वाची असते. परीक्षेसाठी नोट्स मेकिंग जर आपणास हॅबिट जर इनबिल्ड झाली तर तुम्ही व्यवस्थितरित्या नोट्स काढाल आणि परीक्षेपूर्वी जेव्हा पॅनिक सिच्युएशन असते त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे ज्या नोट्स असतात तेच तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायचं काम करत असतात. त्यामुळे प्रश्न वाचल्यानंतर हा जर तुम्हाला माहीत नाही तर लगेच आपल्या नोटबुकमध्ये नोट्स मेकिंग तुम्ही केलंच पाहिजे. तर लक्षात घ्या 1881 साली व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी रद्द केला? लॉर्ड रिपन. तर असे जे प्रश्न आहेत जे तुम्हाला जमले नाहीत ते तुम्ही विद्यार्थ्यांनो आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत विधवा पुनर्विवाह कायद्याने मान्य करण्यात आलेला होता? लक्षात घ्या मोठे डिसिजन कोणी घेतले होते की विधवा पुनर्विवाह कायद्याला मान्यता दिली होती? आपले ऑप्शन आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड बेंटिंग की लॉर्ड लिटन? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. कोणता व्हाईसरॉय होता? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कॅनिंग हे या प्रश्नाचं विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 अस्पृश्यतेची पहिली परिषद कोणी भरवली? आपले ऑप्शन आहे राजा भोज, डॉक्टर आंबेडकर, शिवराम कांबळे की विरा शिंदे? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. अस्पृश्यतेची पहिली परिषद कोणी भरवली होती? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी शिवराम कांबळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 पुढीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही? आपले ऑप्शन आहेत बहिष्कृत हितकारणी सभा, शेड्यूल कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी की अखिल भारतीय मागास जाती संघ? विद्यार्थी मित्रांनो
पुढीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही? ज्या विद्यार्थ्यांचा इतिहास, समाजसुधारक या टॉपिकचा परिपूर्ण अभ्यास आहे ते विद्यार्थी लगेचच गेस करू शकणार आहेत. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी अखिल भारतीय मागास जाती संघ याची विद्यार्थी मित्रांनो आंबेडकरांनी स्थापना केलेली नाही. ज्या उरलेल्या 3 आहेत जसं बहिष्कृत हितकारणी सभा, शेड्यूल कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 स्त्रियांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणण्याचे श्रेय कोणास दिले जाते? ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू, लोकमान्य टिळक की महात्मा गांधी? विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. स्त्रियांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणण्याचे श्रेय कोणास दिले जाते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हे श्रेय देण्यात येते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 जालियनवाला बाग हत्याकांडात जबाबदार असलेल्या जनरल डायरची हत्या कोणी केलेली आहे? चंद्रशेखर, उधमसिंग, सुखदेव की गुरुदेव? विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलं होतं की रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ आपली सर पदवीचा त्याग केला होता. आता पुढचा क्वेश्चन, जनरल डायर कोण होता? हेही आपण बघितलं होतं. जनरल डायर जॅक्सनची हत्या केली होती. तर मग आता कोणी हत्या केली जनरल डायरची? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी उधमसिंग हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर लक्षात घ्या, जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये उधमसिंग यांनी जनरल डायर जॅक्सनची हत्या केली आणि याच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी आपली काय केली होती की सर पदवीचा त्याग केला होता. आणि नोबल पुरस्कार साहित्यामध्ये सर्वप्रथम कोणाला भेटलेला आहे? रवींद्रनाथ टागोर यांना भेटलेला आहे. या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21 विष्णू गणेश पिंगळे कोणत्या खटल्याशी संबंधित होते? अलीपूर खटला, कराची खटला, लाहोर खटला की सॅन फ्रान्सिस्को खटला? विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. विष्णू गणेश पिंगळे कोणत्या खटल्याशी संबंधित होते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी कराची खटला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? आपले ऑप्शन आहेत वि. रा. शिंदे, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले की महर्षी कर्वे? विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी महर्षी कर्वे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे? थोडा डिफिकल्ट प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. 12 मे 1861, 14 एप्रिल 1851, 14 सप्टेंबर 1856 की 14 जुलै 1856? विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कधी झालेला आहे? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 14 जुलै 1856. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समिती सदस्य नव्हती? राज्यसेवा पूर्व 2011. विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटनेचे हे प्रश्न आहेत. तर लक्षात घ्या, आपले ऑप्शन आहे डॉक्टर के एम मुन्सी, पंडित जवाहरलाल नेहरू, एन गोपालस्वामी अय्यगार, श्री डी पी खैतान? विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समिती सदस्य नव्हती? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅशकडून प्रकाशित केले जाते? STI मेन्स 2015चा हा प्रश्न आहे. वैधानिक विभाग, कायदेशीर व्यवहार विभाग, न्याय विभाग की राष्ट्रीय न्यायालय विभाग? विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅशकडून प्रकाशित केले जाते? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए वैधानिक विभाग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झालेली आहेत? ASO मेन्स 2016चा हा प्रश्न आहे. 11, 16, 114 की 165? विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक ए 11 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27 भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? STI मेन्स 2018चा हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनो, आपले ऑप्शन आहे डॉक्टर BR आंबेडकर, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू की JB कृपलानी? विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हे व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. जर तुम्हाला याचे उत्तर येत नसेल तर तुम्ही नोटबुकमध्ये नक्कीच नोट डाऊन करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी JB कृपलानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28
संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या दिवशी करण्यात आली होती? आपले ऑप्शन आहेत 20 ऑगस्ट 1947, 29 ऑगस्ट 1947, 14 नोव्हेंबर 1947 की 24 सप्टेंबर 1947. विद्यार्थ्यांनो डिफिकल्ट प्रश्न आहे, परंतु आपण ट्राय करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ASO मेन्स 2019चा हा प्रश्न आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड कधी करण्यात आली होती? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 29 ऑगस्ट 1947. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29 बघूयात. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू की BN राव. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? लक्षात घ्या, STI प्री 2012चा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी BN राव. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते? आपले ऑप्शन आहेत JB कृपलानी, डॉक्टर BR आंबेडकर, C राजगोपालाचारी की TT कृष्णमाचारी. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते? ॲग्री प्री 2017चा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए JB कृपलानी. तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 30 प्रश्न बघितलेले आहेत आणि या 30 प्रश्नांपैकी आपले किती प्रश्न विद्यार्थ्यांनो बरोबर आले आहेत हे तुम्ही काय करायचं आहे, खाली नक्की कमेंट करायचं आहे. आणि लक्षात घ्या, तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, स्त्रियांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणण्याचे श्रेय कोणास दिले जाते? ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू, लोकमान्य टिळक की महात्मा गांधी. ह्याही प्रश्नाचं विद्यार्थ्यांनो आपण उत्तर खाली कमेंट करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो एक लाईक करायचं आहे. तसेच आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात घ्या, जेवढेही आपलं कंटेंट आहे ते मोफत आहे, त्यामुळे आपले जेवढेही गरजू विद्यार्थी आहेत जे क्लास लावू शकत नाही त्यापर्यंत विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तेही तुम्हाला ब्लेसिंग देतील की चला काहीतरी आज नवीन आपल्याला कळालं, चॅनलबद्दल माहिती भेटली आणि त्यांना कुठे ना कुठे ही उपयुक्त ठरणार आहे. तसंच लक्षात घ्या, एक्झामचं जर चालू घडामोडीचं जर तुम्हाला डेली सराव जर करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. कारण की लक्षात घ्या, चालू घडामोडी ह्याची डेली बेसिसवर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि एक्झामपूर्वी जर तुम्हाला A to Z सर्व प्रश्न जर तुम्हाला रिवाईज करायचे असेल तर तुम्ही चॅनल ओपन करून आधीचे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनो रिवाईज करू शकतात. बरोबर, कोणतं आपलं चुकलं, कोणतं बरोबर आलं हे तुम्ही एनी टाईम रिवाईज करू शकतात. बरोबर, तुम्ही ट्रॅव्हलिंग करतायत, कुठे जात आहेत यावेळेसही तुम्ही हे प्रश्न अटेम्प्ट करू शकतात. त्यामुळे मला सर्वांना हे सजेशन करायचं आहे की तुम्ही ह्या चॅनलला नक्की जॉईन करा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल किंवा कोणत्याही एक्झाममध्ये सक्सेड करायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर सर्वप्रथम जो सकाळी व्हिडिओ आला असतो तो तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे, नोट्स मेकिंग करायचं आहे आणि दिवसाचं टार्गेट सेट करायचं आहे. आज मला कोणता अभ्यास करायचा आहे हे टार्गेट तुम्ही सेट करायचं आहे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपला पूर्ण दिवस विद्यार्थ्यांनो खर्ची घालायचा आहे. असं जर तुम्ही डेली बेसिसवर केलं, आपल्या प्रयत्नामध्ये जर तुम्ही प्रामाणिक राहिले तर लक्षात घ्या तुम्हाला यश नक्कीच भेटणार आहे. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की खाली कमेंट करा. त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा मी नक्कीच विद्यार्थ्यांनो प्रयत्न करेल. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच आपण भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.